चला सर्वांना शुभ सकाळ. सर्वांना शुभ सकाळ. शुभ सकाळ. शुभ सकाळ. आपण वाचत आहोत पिरॅमिड चिकित्सा. तर काल आपण थोडस वाचलं. आज आहे शवागार नव्हे शिवागार. शवागार नव्हे शिवागार. थोडस खून नाही केलं मी अजून, काल मला वेळ नाही मिळाला. काही काही आधीच केलेल्या होत्या, पण या पानावरच्या नाही आहेत. तर शवागार नव्हे शिवागार थोडसच वाचते मी याच्यात. आजच्या लॅबनानमधील बालवेक भागात प्रचलित लोककथातही वायुदेवता म्हणून बालबेलचा उल्लेख येतो. जी पंचतत्व आपण मानतो त्या पंचतत्वांना सगळ्यांना आधी देवता मानून त्यांची पूजा करायचे. तर हे असे वायूची पूजा करायचे. तो महापराक्रमी बल भीमाच्या कथांशी मिळता जुळता दिसतो. याच ग्रंथात तुथानखोमेन नावाचा उद्गम संस्कृत भाषेप्रमाणे द्रुतमान म्हणजे तीव्र गतीने जाणारा मानले आहे. भारतीय पुराणाप्रमाणे इंद्राला वायू वेग संचारी मानले आहे. वायू इंद्राला याचा रथ यान सूर्यकिरणांच्या गतीने जायचा. सूर्याच्या रथाची गती प्रकाशाची गती मानल्यास त्याच्या तीव्रतेची व वायुगतीची आज कल्पना येऊ शकते. सूर्याच्या रथाचा सारथी वायू असणे, या रथाच्या बैठकीचे मखर मंडप शिखर चार हिरण्यमय त्रिकोणांचा सोन्याच्या त्रिकोणांचा दर्शवणे हे पिरॅमिड आकृतीचेच प्रत्यक्ष प्रमाण होय. म्हणजे इंद्रदेवताच्या रथाला सुद्धा ह्या पिरॅमिडचं चिन्ह होतं. ऋग्वेदाच्या 1:3-6 व 1:4-1 सर्गात मिळणारे हे काव्यात्मक वर्णन विज्ञानार्थ ध्वनित करणारे आहेच, पण ते इजिप्तादी भारताबाहेरील परिक्षेत्रात लोकमान्य लोकप्रिय झाल्याचे द्योतक आहे. प्रसिद्ध मार्क्सवादी चिंतक डॉक्टर रामविलास शर्मा भारतीय संस्कृती आणि हिंदी प्रदेश प्रथम खंडात प्रतिपादित करतात की ख्रिस्तपूर्व 2100 वर्षाच्या आधीच आर्यांचे वसतिस्थान भारत हेच होते, जिथून त्यांनी आपल्या साम्राज्याच्या व संस्कृतीच्या सीमा विस्तारल्या. त्यांचे हे कथन आपल्या या धारणेचेच समर्थन करणारे आहे की भारताबाहेरील अनेक प्रदेशांचा सांस्कृतिक वारसा वैदिक व पौराणिक आहे. अमेरिकेतील मेक्सिकोची मायन संस्कृती, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, इजिप्त आदीची रामायण प्रभाविता भारतीय आर्यांच्या सांस्कृतिक विस्ताराचे प्रमाण आहे. पूर्वग्रहाची झापडे लावलेल्यांनी श्री ओक यांच्या मताकडे डोळेझाक केली तरी त्यांना पुरोगामी लेखक डॉक्टर रामविलास शर्मा यांच्या निष्कर्षांना सहजी डावलता येणार नाही. पिरॅमिड हे तेजालय आहे. तेजालय ते ऊर्जाग्रह आहे. शिवशक्ती केंद्र म्हणजेच शिवागार आहे. शवागार निश्चित नव्हे, हे अनेक आधारांनी सिद्ध होणारे प्रमेय आहे. हे तर 96 सालचं पुस्तक आहे, पण आता तर सिद्धच केलं की तिथे काही ममी वगैरे सापडलेल्या नाहीत. त्याचे उपयोग वेगळ्या ह्यानी करायचे. ममी हे आपण पुस्तकात वाचले इतिहासात. आपला इतिहास असू देत, आपलं शास्त्र असू देत, हे सगळे डोळ्यांवरची धूळफेक होती. आता हे सगळ्या गोष्टी उजाडणार आहेत आपल्या. उत्क्रांती, डार्विनचा उत्क्रांतीवाद सुद्धा कसा फोल ठरला हे आपण बिलीप पुस्तकात बघितलं. तसंच रामायण महाभारत हे सगळं मॅनिप्युलेट करून आपल्या डोळ्यांवर झापडं ओढली, आपल्या बुद्धीवर गंज चढवला. हे प्रत्येक गोष्टी आता सगळ्या बाहेर पडणार आहेत. सगळं मॅनिप्युलेशन्स केलेलं होतं. आपल्याला खरी आपली प्रगती होऊ नये या दृष्टिकोनातून हे सगळी सत्य बाहेर पडणार आहेत, आता पडत चाललेली आहेत. तर ऊर्जा स्थान प्रमाणीकरण. पिरॅमिड हे तेजालय आहे.
असे म्हणताना आमच्या पुढे एक महत्वाचे प्रमाण आहे, हेही एका शास्त्रज्ञ विज्ञानवेत्त्याचे. पुण्याचे प्रसिद्ध संशोधक, वैज्ञानिक संशोधक डॉक्टर रघुनाथ नारायण शुक्ला, आपण यांची पुस्तकं वाचली बघा 2. ज्ञानेश्वरांच्या समाधीतून सुद्धा त्यांनी कसे लहरी मोजल्या, अल्फा, बीटा, आणि मग ते आजनबाहू वृक्ष जो आहे त्या आळंदीचा, दरवेळेला पालखी उठायच्या आधी तो बाहू असा वागतो, वृक्ष एवढा जुना वृक्ष वागतो त्या पालखीला, आणि मग पालखीला सलाम दिल्यावरच पालखी उठते. हे सगळं शास्त्रीय आपण स्पंदन, पिंडीतलं आपलं पिंड म्हणजे महादेवाची पिंड म्हणजे सुद्धा यंत्र आहे, महास्फोटक यंत्र येते. पिंड सुद्धा, पिंडीला सुद्धा आपण जातो, 12 ज्योतिर्लिंगाला जातो, कसे व्हायब्रेशन्स घेतो हे त्यांनी शुक्लांनी सांगितलेत, आपण वाचलेत, ते केवढे मोठे शास्त्रज्ञ आहेत. तर आता सुद्धा सूर्यातून जे काही येत आहेत ते हे लहरीज येत आहेत, अल्फा, बीटा, गॅमा, थिटा, सगळ्या या किरणोत्सर्ग चाललेला आहे सूर्याच्या ह्याच्यातून. त्यामुळं आपल्या शरीरावर खूप बदल होत आहेत. मी काल बरंच घेऊ शकले नाही दुपारी, कारण वेळ कमी होता, उगाच जास्त वेळ करायचं नव्हतं, ध्यान करायचं होतं. तर आज मला आठवलं तेवढं एकच चॅट बॉक्स मध्ये टाका. सगळ्यात महत्वाचं, कालच्या ध्यानाच्या आधीच टाका. कालच्या ध्यानाच्या आधीची तुमची सिच्युएशन काय होती किंवा कशी होती, एक 7-8 दिवसाची, की खूप आनंदाची होती, खूप जसं मी म्हटलं परमानंद आनंद, खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय, का थोडस काही शरीरात दुखत होतं, पेन्स होत्या, का ताण होता, काहीतरी वातावरणातलं काही वेगळं तुम्हाला काही इफेक्ट होत होता का? मी जसं म्हटलं आता या लहरी उत्सर्जित होत आहेत, तर ते तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाका सगळ्यांनी. एक 8-10 दिवस कालच्या आधीचं, ध्यानाच्या आधीचं, तुमची सिच्युएशन खूप आनंदमय शांतमय होती का? कुठं शरीरात जड पण होता, पेन्स होत्या, झोप जास्त येत होती, असं काही होतं? चॅटबॉक्स मध्ये टाकायचंय सगळ्यांनी. पुण्याचे हे झालं. आता बघा शुक्ल हे आहेच लिहिलेलं. त्यांच्या मताप्रमाणे भारतातील 12 ज्योतिर्लिंग म्हणजे महान यज्ञांच्या, बघा हा, भारतातील 12 ज्योतिर्लिंग म्हणजे महान यज्ञाच्या यज्ञवेदीतून निघालेल्या दिव्य ज्योतीला निमंत्रित करण्यासाठी केलेली विशेष व्यवस्था होय. परत ऐका, आपण हे वाचलंय डिटेलमध्ये. त्यांच्या मताप्रमाणे भारतातील 12 ज्योतिर्लिंग म्हणजे महान यज्ञांच्या यज्ञवेदीतून, लगेच जाऊ नका बरं का. काय होतं माहिती का, मी काय सांगितलं की तुम्ही, माझ्या लक्षात आलं, काही जण लगेच जातात, पळतात. आता कुठंही बाहेर पडण्याची वेळ नाहीये. मार्च पर्यंत, मार्च एंड होऊ द्यात. बघा परिस्थिती, परत जून मध्ये उद्भवणार आहेच हे सगळं. ही वेळ बाहेर नाही जायची, कुठंही जाऊ नका. तीर्थयात्रा लांब अजिबात नाही. कामापुरतं फक्त घरातून बाहेर पडा, फक्त कामापुरतं, जेन्युइन कामापुरतं. हे खूप 6 महिन्यापूर्वी तुम्हाला मी सांगितले, आठवत असेल तर. बाहेर नाही पडायचंय आता. आता सगळ्या स्फोटक घटना होणार आहेत. बाहेर हे किरणोत्सर्ग चाललेत, ते पण तुम्हाला सांगितलं मी. त्यामुळे बाहेर पडायचं नाहीये जास्तीत जास्त. चॅटबॉक्स मध्ये आलं का कोणाचं, का अजून झोपलेत सगळे? एकाचही आलेलं नाही चॅटबॉक्स मध्ये. मी नंतर वाचते. तर त्यांच्या मताप्रमाणे, मग मला थोडस सांगायचंय ना तुम्हाला तुमच्या सिच्युएशन नुसार. त्यांच्या मताप्रमाणे भारतातील 12 ज्योतिर्लिंग म्हणजे महान यज्ञाच्या यज्ञवेदीतून निघालेल्या दिव्य ज्योतीला नियंत्रित करण्यासाठी केलेली विशेष व्यवस्था होय. दिव्य ज्योतीला अवगुंठित केलेले असले तरी त्यातून अतिरिक्त वर्णी इन्फ्रारेड किंवा गॅमा किरणे प्रस्फुष्टित होत असतात. मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाळ मंदिराचे ऊर्जा क्षेत्र अति रक्तवर्णी असल्याचे आढळले, तर केदारेश्वरात गामा किरणे मिळतात. आता हे जरी असलं ना, तुम्हाला सांगते, उज्जैन काय कुठं काय, ऍक्च्युली त्या गाभ्याच्या अंतरापर्यंत कोणीच जाऊन देत नाही. आपण धावधाव करतो, पळपळ करतो, पण हे तुम्हाला माहिती नाहीये. मी स्वतः उज्जैनला जाऊन आले, मला सगळं उज्जैनचं गूढ माहितीये.
सगळं माहितीये, पण आपल्याला प्रवेशच नसतो, कोणालाच नसतो. हार्डली कोणी एखादं, मी म्हंटल मला जायचंय तिथे, तर नाही म्हणाले ते. अचानक तुम्हाला असं नाही जाता येणार, सगळी परमिशन काढून वगैरे जावं लागतं. मग माझं इतकं हे झालं ना, की म्हटलं हे सगळं अजूनही आपल्याला वंचित करून ठेवतात. कारण मग मी माहिती होतं मला कारण, म्हणून मी हट्ट धरला नाही किंवा थांबले नाही. कारण मी जर काही आपले टेक्निक वापरले असते तर घेऊनच आले असते. पण मला माहिती होतं तिथे एवढी ऊर्जा आहे, की आपण सहनच करू शकत नाही. आणि मग आपल्याला विचित्र परिणाम होतात. आता सुद्धा तुम्हाला सांगितले बाहेर जायचं नाही. आणि जास्त ऊर्जा झाली ना, की मग माहितीये काय होतं. जास्त ऊर्जा होणे उपयोग नाही. आता ग्राउंडिंग सुद्धा करण्याची गरज आहे. म्हणून काल ग्राउंडिंग केले ध्यानातून. सगळी ऊर्जा आलेली भूमातेला दिलीये. तर प्रत्येक आपल्या ह्याला तुम्ही ग्राउंडिंग करायचं इथं पुढे ध्यानाला. ग्राउंडिंग करण्याची गरज आहे आणि मग जास्त ऊर्जा झाली तरी त्रास होतो लक्षात घ्या. खूप जास्त ऊर्जा होऊन उपयोग नाही. तर तसं आहे ते उज्जैनचं. त्यामुळे आपण पळापळ करून उपयोग नाही ना. आता तर अजिबात नाही. मार्च एंडपर्यंत मी तुम्हाला सांगितले हलू नका कुठे. मार्च एंड नंतर मग एप्रिल मे बघू साधारण. परत जूनला तसंच आहे. काय होणार आहे आई? ह्या थरो आपण पिरियड जाणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे जास्त ध्यान करणं फार गरजेचं आहे. खूप ध्यान करायचंय. दिव्य ज्योतीला अवगुंठित केलेले असले तरी त्यातून अतिरिक्त, कारण काय आहे ना, सगळं युद्ध सुरू झालेलं आहे. दिसत नाहीये, कळत नाहीये घटनांमागच्या कारण मीमांसा माहिती नाहीये. मी काल बोलले नाहीये जास्त. तर हे दिसतंय तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीयेत. तर दिव्य ज्योतीला अवगुंठित केलेले असले तरी त्यातून अतिरिक्त वर्णी इन्फ्रारेड किंवा गामा किरणे प्रस्फुटित होत असतात. मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाळ मंदिराचे ऊर्जा क्षेत्र अतिरक्तवर्णी असल्याचे आढळले. तर केदारेश्वरात गामा किरणे मिळतात. सौराष्ट्रेश्वरात 3000 गॉस सौराष्ट्रात 3000 गॉस पॉवरचे चुंबकीय क्षेत्र मिळते. या प्रभावी किरणोत्सर्जनांना मुळेच बहुतेक सर्व शिवलिंगांना दूध, दही, तूप किंवा भस्म विलेपन करण्याची पद्धत आहे. आपण पिंडीला दूध का वाहतो, बेल का वाहतो? आता शिबिरातलं लिखाण वाचलेत मी 2-3 फॉर्म. त्याच्यावर कोणीतरी बहुतेक श्रद्धा मॅडमनी लिहिले की बेलाचं पान का तोडतात, का वाहतात? बेलाचं झाड कोणाचं होतं? तर त्याच्यामध्ये दुखावले पानं तोडतो आपण म्हणून मग त्या झाडाशी संवाद साधताना त्यांना यातना झाल्या. मग त्यांनी लिहिलंय. पण बेलाच्या पानाचं सुद्धा खूप महत्व आहे. का बेलाचं पान आपण तोडतो? ऍक्च्युअली ती बेलाची पानं तोडून पिंडीला वाहणं म्हणजे हे आपल्यासाठी आहे. मूलाधार चक्रासाठी आहे. स्थिरता ग्राउंडिंग करण्यासाठी लक्षात घ्या. ती पिंड सुद्धा ह्याची आपल्याला मूलाधाराचं प्रतीक आहे. तुम्ही लिंगच म्हणतो ना आपण त्यांना. मग त्या बेलाच्या पानातून जेव्हा बेलाचा पान आपण घेतो हातामध्ये, तो पिंडीला वाहतो. याचा अर्थ काय आहे तर मूलाधाराला सक्षम करणे आणि त्यातून जी लहरी बाहेर पडतात बेलाच्या पानातून आणि दूध, दही जे पिंडीला घालतो ते मूलाधाराला शांत, काय म्हणायचं त्याला, हीट काढणं, या सगळ्या प्रकारासाठी आपण करतो. सगळे प्रतिकात्मक अर्थ आहेत. हे जाणून कधी तुम्ही पूजा करता का महादेवाची? ते नाही जाणत. आपण देव म्हणून पूजा करतो. त्याने काही फरक पडणार नाहीये. आपण जर शास्त्र जाणलं, ती पिंड म्हणजे काय, का मी बेल वाहतीये, का मी हे करतीये, दूध वाहतीये, तरच त्या पूजेचा उपयोग आहे. तर शिवलिंगांना अर्धप्रदक्षिणा घालण्यामागे सुद्धाही किरणोज किरणो किरणोर्जा किरणांची जी ऊर्जा आहे, किरणोर्जा लोकांना सुसहनीय, उपयुक्त ठरावी हाच उद्देश आहे. कळलं? का अर्धी पूजा घालायची? या संदर्भाती डॉक्टर शुक्ल यांचे निकट सहचर्य प्रस्तुत लेखकाला 1999च्या ऑक्टोबरमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे लाभले, जे अविस्मरणीय ठरले. या प्रसंगी डॉक्टर शुक्ल यांनी एक प्रसंगानुभव सांगितला. त्र्यंबकेश्वराच्या काही तरुण पुजाऱ्यांना आपले वर उल्लेखित संशोधन त्यांनी समजावून सांगितले. उद्देश हा की या तरुणांनी लोकांना आध्यात्मिक भावार्थाबरोबर ज्योतिर्लिंगाचा शास्त्रार्थही सांगा. बघा मी बोलले ते चालू पुढं. ज्योतिर्लिंगाचा शास्त्रार्थही सांगावा.
वैज्ञानिक दृष्टी आणि मग आपण किती वेळ राहतो तिथे पूजा करायला? धडधड 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 जायचं, लगेच काढतात बाहेर कडे. काय उपयोग होणार आहे या किरणोत्सर्ग ऊर्जाचा? तिथे जाऊन कधी असं गाभाऱ्यासमोर बसायला मिळतं का आपल्याला? हे मी केलंय. समाधीला ज्या वेळेला गेले आळंदीला, मला या सगळ्या गोष्टी माहितीच होत्या आधीपासून, ती पुस्तकं होतीच. मी आधी तिथे बसले, बास ध्यान लावलं. लोक येत होते, जात होते, काही म्हणत असतील. थोडस लांब असं तिरकं बसलं तर बसून देतात ते, तसं काही नाहीये. त्यांना ओळीला डिस्टर्बन्स नको असतं. हे केलं पाहिजे, कनेक्शन झालं पाहिजे. तर आध्यात्मिक भावार्थाबरोबर ज्योतिर्लिंगाचा शास्त्रार्थही सांगावा. आता इथे हे आध्यात्मिक नको होतं, धार्मिक हा होतं. धार्मिकतेने लोक जातात, ते आध्यात्मिकतेने जायला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनही सांगावा, पण त्यातील काहींनी हे खरे कसे मानावे हा प्रतिप्रश्न केला व अनुभवा वाचून विश्वास ठेवण्यास नकार दिला. बघा आता पुजाऱ्यांनीच त्यांनी हट्ट धरला की आम्हाला प्रत्यंतर द्या तरच मानू. डॉक्टर शुक्ल यांनी जेव्हा एक तरुण ऐकत नाही, जेव्हा तरुण ऐकत नाहीत हे पाहिले, तेव्हा मंदिर प्रबंधकाची विशेष परवानगी घेऊन एका अर्धरात्री थांबा जरा, मला जरा बंदच करू देतं रेकॉर्डिंग. डॉक्टर शुक्ल यांच्या समग्र संशोधनाचा मतितार्थ आहे की प्राचीन मंदिरे, देवस्थाने, तीर्थक्षेत्रे ही वैश्विक ऊर्जेची प्रत्यंतर देणारी जागृत स्थाने आहे. या न्यायानेच पिरॅमिड सदृश्य रचना या वैश्विक ऊर्जा स्त्रोताचे प्रगटीकरण करणारी स्थाने होत, यात शंका नाही. म्हणूनच बघा, आपल्या श्रद्धा मॅडमना झोप आली नव्हती पिरॅमिडमध्ये. 2-3 दिवस त्यांनी ट्राय केला, कारण ऊर्जाच एवढी अफाट असते पिरॅमिडमध्ये की रात्रीचं झोपू शकलात तर आहे, ठीक आहे, पण काही जण नाही झोपू शकणार ऊर्जा पेलवली नाही तर. तर हे आहेच आहे. पिरॅमिडचे विश्वामित्रत्व. पिरॅमिड रचना ही विश्वात्मक शक्तीचे मैत्रत्व देणारी विशिष्ट रचना आहे. हे लक्षात घेता वैदिक कालीन ऋषी विश्वामित्र यांच्याशी त्यांची सांगड घालता येणारी आहे हे लक्षात येईल. ब्रह्मदेवाच्या कक्षेतील कार्य त्याने स्वतःच करण्याचा चंग बांधला. प्रतिसृष्टी निर्माण करण्यासाठी त्याची धडपड जेव्हा वेग घेऊ लागली, तेव्हा ब्रह्मदेवाने त्याला शिक्षा म्हणून त्रिशंकू अवस्था प्रदान केली. बघा, वैदिक कालीन ऋषी विश्वामित्र यांच्याशी सांगड, त्याला लाभलेली त्रिशंक अवस्था ही पिरॅमिड प्रतिकात्मक तर नव्हती. पंचमुखी गायत्री मंत्राचा हा श्रेष्ठ जन्मदाता ऋषी विश्वामित्र वस्तुतः एक श्रेष्ठ वैज्ञानिक होता. त्याने लिहिलेली विश्वामित्र संहिता प्रसिद्ध आहे. 1100 पाने असलेली भूजपत्रावरील ही पोथी 1 ते 12 लक्ष जीवाणूंचे वर्णन देते. 2 सेंटीमीटर पासून 11 फूट उंचीच्या मानवांचे वर्णन यात मिळते. पूर्वी 11 फूट होते मानव, आता सुद्धा उंची वाढणार आहे. आता आपल्या शरीरात बरेच बदल होणार आहेत. सगळ्यात महत्वाचा हाडांवर बदल होणार आहे, हाडांवर. एकूण 92 अध्याय 900 भुजपत्रावर नोंदवणारी ही संहिता अमिबा हा एकपेशीय जीव 2 मायक्रॉनपेक्षा लाखोपट सूक्ष्म असल्याचे दाखवते. आजच्या ज्ञात अमिबापेक्षा मोठा 15 लाखपट अमिबा निर्माण करायचे तंत्रही त्यात दिले असल्याचे डॉक्टर शुक्ल सांगतात. शिवस्कंद पुराणात 164 प्रकारच्या शिवलिंगाचे वर्णन मिळते. त्यातून प्रस्फुटित होणारी ही वैश्विक ऊर्जा ही द्विविष्णू ऊर्जा असते, जी परमाणु ऊर्जेपेक्षा 1.0 कमी असते असे म्हणतात. ही ऊर्जा शरीराच्या 3,42,212 ऊर्जा केंद्रांना प्रभावित करते. बघा, शिवलिंगाची ऊर्जा शरीराच्या 3,42,212 ऊर्जा केंद्रांना. आपण बघ, ऊर्जा केंद्रामध्ये मध्ये चक्र 114 चक्र आहेत शरीरात. पिरॅमिड हे त्रिशंकू रूप त्याच्या त्रिकोणमिती अध्ययनाशी संलग्न असल्याचे अभ्यासक सूर्यप्रकाशराव करतात. बघा, पिरॅमिडचे त्रिशंकू रूप त्याच्या त्रिकोण
मिती अध्ययनाशी संलग्न असल्याचे अभ्यासक सूर्यप्रकाशराव सांगतात. त्रिकोणी यंत्रशास्त्र विश्वामित्राने सिद्ध केले. 108 श्लोकात त्यांनी सारे निरूपण केले आहे. ते आणि गायत्री मंत्राचे ऊर्जा स्वरूप संयुक्तपणे विचारात घेतल्यास पिरॅमिडची ऊर्जस्वलता, तेजस्विता त्याला तेजोलय म्हणल्याचे सार्थ असल्याचे सिद्ध करते. पिरॅमिड सुद्धा तेजोलय आहे. ख्रिस्तपूर्व 1000 वर्षाआधी निर्माण झालेली तैत्तिरीय संहिता आकड्यांच्या शब्दांशी तादात्म्य सिद्ध करणारी संहिता आहे. त्याप्रमाणे अनेक मंत्र आकड्यात परावर्तित करता येतात. आपण जे आकडे म्हणतो, 108 म्हणतो, काही आकडे आहेत, यात मंत्रच दडलेले आहेत, लक्षात घ्या. न्यूमरॉलॉजी काय आहे? न्यूमरॉलॉजी सुद्धा प्रत्येक आकड्यातलं सगळं रहस्य सांगते. तसंच हे जे आकडे आपण जेव्हा वापरतो त्याच्यात मंत्र दडलेले आहेत. मंत्रांमध्ये जेवढं ऍक्च्युअली मंत्र म्हणण्याचे तर कितीतरी साईड इफेक्ट्स आहेत. मंत्राचा शब्द जर आपण व्यवस्थित म्हटला नाही तर त्याचे अपाय होतात. मंत्र करेक्ट जरी म्हटला तरी सुद्धा त्याचे अपाय आहेत. कारण मग ऊर्जा जास्त होते आणि मी हे अनुभव घेतलेले आहेत. आणि मला पहिल्यांदा सांगितलं ते मंत्र बंद करायचं. कारण एवढं काही काही आपट होतं मंत्रांनी. आणि सिद्ध केलेला मंत्र म्हणजे तो मंत्र सुद्धा सिद्ध केलेला असावा लागतो. तो गुरूंनीच आपल्याला दिलेला पाहिजे. दुसरे कुठले असे मंत्र म्हणून सिद्ध केलेले मंत्र म्हणून काही उपयोग नसतो. तर या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. काल आता 2 रिझल्ट आलेले आहेत आपल्या शिबिराच्या ग्रुपवर. मी जे लाईट कोड्स दिले होते त्याचे. साध्या पेपरवर त्यांनी नोटबुकच्या मागच्या पेपरवर किंवा कुठल्या तरी पेपरवर ऊर्जा मग बघितली आणि पेंडुलम अजिबात फिरलेलं नाहीये. आणि लाईट कोड जो दिलं होतं ते बघितली तर ऊर्जा जास्त आहे त्या लाईट कोडची. आता हे लाईट कोड म्हणजे काय? एखाद्या अशा डायग्राम आहेत. त्यांच्या मला जे काही माहिती आहे त्याप्रमाणे त्यांना तो लाईट कोड सिलेक्ट करून दिला होता. आता तो लाईट कोड सगळा वैश्विक एनर्जीच खेचून आणतो. तिथे दिसतंय पेंडुलम दाखवतोय. या वहीच्या पानावर काहीच पेंडुलमची ऊर्जा नाही. पेंडुलम फिरत सुद्धा नाही. अगदी किंचित थोडासा फिरतोय. तर या लाईट कोडवर तो केवढा फिरतोय, केवढी ऊर्जा दाखवतेय. संपूर्ण ब्रह्मांडातनं ते खेचून म्हणजे एक एक आकार जो सुद्धा आहे तो आकारामध्ये सुद्धा ऊर्जा आहे. आपण जसं बघितलं त्रिकोण काय दाखवतो, आपलं श्रीयंत्र काय दाखवतो, स्वस्तिक काय दाखवतो. तर आता पिरॅमिडच्या काही भिंतींवर आपण हे जॉमेट्रिकल शेप्सच काढणार आहेत. आणि ते क्रिस्टल कोर्स 2 मध्ये घेणार आहे आपण ते मंडला. ते क्रिस्टल जर त्या शेपमध्ये आपण ठेवले तर तुफान घरात एनर्जी खेचून आणणार आहे आपण. काही ठराविक उद्दिष्टांची ऊर्जा खेचून आणणार आहे. तर या सगळ्या गोष्टी जॉमेट्रिकल शेप्स आपण घेणारच आहोत डिटेलमध्ये. तर जसं जॉमेट्रिकल शेप्स आकारांमध्ये ऊर्जा आहे तशाच आकड्यांमध्ये सुद्धा ऊर्जा आहे. तसंच तुम्हाला काल तुमचं नाव कॅपिटल स्मॉल बघा म्हटलेलं आहे. तुम्ही खूप दुर्लभ अजूनही बघा. मिसेस सुवर्णा ज्ञानेश्वर मॅडम, गौल मॅडम, काल काय सांगितलं तुम्हाला मी दुपारी? तुम्ही बदलता का नाव बदला जरा. तर हे जे आहे आता मला तुमची नाव माहिती आहे पण मी क्षणात जे काही डोळ्यांच्या हेनी करते तिथे आडनाव असणं फार गरजेचं आहे. तिथे जर हे पिल्ले बघा, सजिता मैम क्या बोला कल मैंने कार्यक्रम में, रिकॉर्डिंग भी होगा उसका. नाम का कैपिटल करो. मुझे ना इतना मला खूप एकदम स्ट्राईक होतं असं बघितलं की मी ते. आणि मग माहिती आहे मला कारण त्याचं काय आहे ते. तुम्हाला सांगून तुम्ही काळजी घेत नाही. मिस्टरांचं नाव लिहायची नाहीयेत. मी पुन्हा एकदा सांगते, लिहू नका मिस्टरांची नाव. कारण जे नियम आहेत ते आहेत, काही कारणांनी आहेत. शब्दांना अंकशास्त्रात परिवर्तित करून त्याने अनेक गोष्टी साध्य न सिद्ध करणारे आजचे विज्ञान प्राचीन अंकशास्त्राशी पडताळून पाहता वैदिक विज्ञानाचे दालन किती समृद्ध आहे याची कल्पना येते. अमेरिकन शास्त्रज्ञ हॉवर्ड स्टेगल याने प्रयोगशाळेत निरनिराळ्या आता हे सगळंच मी वाचते कारण हे महत्वाचं आहे तुम्हाला कळणं. निरनिराळ्या मंत्रांची कंपन संख्या मंत्रांद्वारे
मापन करण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याला गायत्री मंत्राची कंपन संख्या दर सेकंदात सर्वात जास्त अर्थात बघा किती आहे 2,10,000 हार्ट्स मिळाले गायत्री मंत्राचे. मी खूप गायत्री मंत्र आधी केलेला आहे, जप खूप केलेले आहेत. मी गायत्री मंत्राचे खूप अभ्यास केलेला आहे. मी थोडीशी ज्ञानपिपासूच आहे. प्रचंड ज्ञान घेत गेली मी आयुष्यभर, पण सांगणार किती हे असं थोडंसं अनुभव घेतलेत. जे काही लिहिले गायत्री मंत्राबद्दल त्याचे अनुभव घेतलेत, झाडांवर घेतलेत, स्वतःवर घेतलेत. आणि हे करून सगळं पार करून आता फक्त ध्यानी आहे. कारण सध्या ध्याना इतकं काहीच तुम्हाला जास्त सुप्रीम मोस्ट टेक्निक काहीच नाहीये. तर कोणत्याही किती बघा 2,10,000 हार्ट्स मिळाले. कोणत्याही सामर्थ्यपूर्ण शब्द समुच्चयाची जास्तीत जास्त उच्चारित ध्वनी आणि प्रकाश तरंग कंपन क्षमता 2,50,000 मोजली गेली आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी शेवटी फ्रिक्वेन्सीच आहे ना. आपली फ्रिक्वेन्सी काय त्याच्याशीच आपल्याला देणं घेणं आहे. तर चॅटबॉक्समध्ये काय आलंय बघूयात. कारण ते फ्रिक्वेन्सीशीच रिलेटेड होतं. कोणी म्हणते ताण होता, शरीरात पेन, चिडचिड होती. तर याच्यामध्ये ज्यांना शरीरात पेन होत्या, चिडचिडपणा, पेन होत्या, जडपणा होता, दुखणं होतं, त्यांना खूप फ्रिक्वेन्सी वाढवण्याची गरज आहे. नाही ध्यानाआधी नाही विचारत आहे मी. ध्यान कालचं ध्यान झालं त्याच्या आधी 8-10 दिवस विचारते मी. झोप खूप येते वाटायचं, पण झोप लागत नव्हती. शरीरात जडपण, शरीर दुखत होते, शरीर खूप दुखत होते. ध्यानाशी विचारलेलंच नाहीये मी. कालच्या दिवसाचा काही संबंध नाहीये. कालचं ध्यान होण्याच्या आधी 8-10 दिवसाची सिच्युएशन विचारलेली आहे. आनंदाची होती, पण मध्ये मध्ये झोप येत होती. कसं म्हणजे मध्ये मध्ये झोप येत होती म्हणजे कधी झोप येत होती? मागील 7-8 दिवसात खूप एनर्जी जाणवत होती, पण काल ध्यानापूर्वी ध्यानापूर्वी खूप डोकं जड जाणवत होतं. नाही ध्यानापूर्वीचं नाही मला म्हणायचंय. तर जे काही 8-10 दिवसाची कालचं दिवसाच्या आधीचं, कारण काल पौर्णिमा होती ना, काल पौर्णिमेचं सोडून द्या. त्याच्या आधीचा 8-10 दिवसाचं मी तुम्हाला विचारलेलं आहे. तर ज्यांना शरीरात जडपणा होता, पेन होत्या, या सगळ्यांना फ्रिक्वेन्सी वाढवायची गरज आहे. ज्यांना आनंदात होते ते 7-8 दिवस आधी, कालच्या दिवसाच्या आधी आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. दे आर गोइंग राईटली टू द कॅचिंग विथ द फ्रिक्वेन्सी. जी काही ऊर्जा येते, जी काही फ्रिक्वेन्सी येते, जी काही सूर्याचं प्रेम होतं, यांनी आनंदाच्या उकळ्या फुटायला हव्या होत्या. शांत वाटायला होतं. तर ज्यांना हे झालेलं नाही त्यांना खूप गरज आहे ध्यान वाढवायची. कारण ह्या जर फ्रिक्वेन्सी आपण कॅच केल्या नाही तर अशा गॅप पडून आपल्याला त्रास होणारच आहेत. आता जे ध्यानी नाही त्यांना काही सांगता सुद्धा येणार नाही, फरक सुद्धा काही सांगता येणार नाही. कारण त्यांच्याजवळ तेवढा अवेअरनेस नसतो, अवेअरनेसच नाही, जाणीवच नाही आपल्या संबंधित काय होतंय ते. त्यामुळे त्या लोकांना विचारून उपयोग नाहीये. तर त्या दृष्टीने गायत्री मंत्राची तुलनात्मक कंपन संख्या त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारीच आहे. गायत्री मंत्राच्या कंपन तीव्रतेची कल्पना करायची झाल्यास काचबंद एखाद्या खोलीत 108 घनपाठी ब्राह्मणांकडून तो म्हणून घेतल्यास काच कक्षाच्या भिंतींना भेगा पडू शकतात. ध्वनिलहरींची एक शक्तिशाली काच बीम त्या काचांना छेदते, तोडते. गायत्री मंत्राचे हे मंत्र सामर्थ्य पिरॅमिड ऊर्जेशी तादात्म्य करणारे आहे. कळलं? एवढी स्फोटक क्षमता आहे पिरॅमिडमध्ये सुद्धा. गायत्री मंत्राचे हे मंत्र सामर्थ्य पिरॅमिड ऊर्जेशी तादात्म्य स्थापन करणारे आहे. त्यामुळे मंत्राप्रमाणेच पिरॅमिडही समजून उमजून वापरायला हवे. कळलं? समजून उमजून वापरायला हवे. त्यामुळं पिरॅमिड सुद्धा जवळ ठेवू नका झोपताना. झोपताना ठेवू नका जवळ. कारण ऊर्जा जास्त तो करतो त्या प्रदेशात. आता टेबलावर आहे, टेबलाची ऊर्जा जास्त झालेली असणार आहे ना, आपण जर झोपायच्या जवळ ठेवला तर तो त्रास देणार आहे. झोप येत नसेल तर काढला पाहिजे. यासाठी पिरॅमिडचे त्रिखंडात्मक वैज्ञानिक चिंतन अर्थवाही ठरेल.
पिरॅमिडचे त्रिभव स्वरूप. पिरॅमिडच्या त्रिकोणाला 3 भागात विभाजित करून त्याच्या कार्यपद्धतीची कल्पना करता येते. त्रिकोणात 3 भागात, आता मी दाखवते, मी डायग्राम काढली आहे. दिसतीये का पीपीटी? स्लाइड दिसतीये? हो हो दिसते. आता बघा, हा पिरॅमिडचा हा त्रिकोण आहे. याला 3 भागात विभागायचं. म्हणजे आता जर आपण समजा हा पिरॅमिड बघितला, हा पिरॅमिड, तर असा असा भाग करायचा. पहिला बेसचा, दुसरा मधला आणि तिसरा हा वरचा. तर मी तेच पिरॅमिड शिबिरार्थींना सांगितलं. जरा हा खालच्या प्रदेशात काय चाललंय बघा म्हटलं. या खालच्या प्रदेशात आपण जनरली बसता तुम्ही, पण बसून नाही, हे झोपून जास्त कळतं. तिथे जर झोपलं तरच कळतं काय चाललंय खाली ते. तर ह्या 3 भागात विभागायचं पिरॅमिडला. बघा, पिरॅमिडचा शिखर बिंदू हा सौर ऊर्जेचे विखंडन करणारे टोक असते. हे सौर ऊर्जेचं विखंडन करतं. त्या बिंदूतून आत शिरल्यावर येणारे प्रथम क्षेत्र म्हणजे सौर ऊर्जेचे क्षेत्र ठरते. आता हे सौर ऊर्जेचे क्षेत्र आहे, जे वात प्रधान असते. बघा, वात तत्व प्रधान असते हे सौर ऊर्जेचे क्षेत्र. पिरॅमिड उपचाराचे त्रिभुज स्वरूप, सौरमंडळ, आकाश, इकडनं तो सगळं खेचून घेतो. ऍक्च्युअली पिरॅमिड मध्ये जे सूर्यकिरण तो खेचून घेतो, त्या सूर्यकिरणातले सगळे वाईट घटक तो दूर सारतो आणि सगळे पोषक घटक आत ठेवतो. अशी क्रिया जगामध्ये कोणीही कुठंही होऊ शकत नाही. सूर्यकिरण ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला त्याचे सगळे साईड इफेक्ट सकट आपण घेतो. अतिंद्रिय किरणं असतात, काय काय असतं, त्यामुळे कॅन्सर होतो, त्वचा काळी पडते, सगळं हे सगळं पिरॅमिड आहे ना बाहेर फेकतो आणि सगळं क्रीम किरणांमधलं आपल्याला आणून देतो. म्हणजे आपण जे म्हणतो आता सूर्य प्रेम देतोय, प्रेम देतोय, ते पिरॅमिड मध्ये बसून भरभरीत ते प्रेम आपण ग्रहण करू शकतो कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय. हे महत्वाची क्रिया या पिरॅमिडमध्ये होते. तर आता ऑथर म्हणतो हा जो वरचा भाग आहे तो वात प्रधान आहे, कारण सगळी सूर्याची किरणं इथून घेतलेली असल्यामुळे इथे आहेत. तर तो वात प्रधान तत्व असते. मध्य क्षेत्र हे स्टॅटिक झोन, हा स्टॅटिक झोन आहे मधल्या ह्याच्यात, कारण इथे क्रिया जास्त होतात आणि इथे क्रिया जास्त होतात. मधला जो काही झोन आहे तो स्टॅटिक झोन असून पित्त तत्व प्रधान असते. तर खालचे क्षेत्र भूमी हे कफ प्रधान तत्व असते. सूर्य ऊर्जा ही वात पित्त कफ यांची उत्प्रेरक ठरते. आता ज्या वेळेला पूर्ण सगळं ऊर्जा घेतली, हे सगळे तिन्ही वात पित्त कफ हे सगळे उत्प्रेरक ठरते. म्हणजे जे काही कमी असेल त्याला उत्तेजना दिल्या जातात. वात पित्त कफ यांची उत्प्रेरक ठरते. प्रथम भागात सिस्टॉल गती, आता स्पीडचा उल्लेख दिलाय, काय क्रिया होतात, काय गतीच्या होतात. तर प्रथम भागात सिस्टॉल गती, खालच्या भागात डिस्टॉल गती आढळते. आता सिस्टॉल डिस्टॉल हे अर्थ दिलेले आहेत त्यांनी. इथे सिस्टॉल आणि इथे डिस्टॉल म्हणजे बघा काय आहे. भूमी ही, आता ही भूमी ही कफ पित्त वात यांची संग्राहक मानली आहे. आपण आता भूमीवर असतो त्यामुळे वात कफ पित्त याचा संग्रह शरीरात होतो. मध्य क्षेत्र हे स्थिती व्यापक क्षेत्र होय. बघा इथे हे भूमी क्षेत्र, शरीर तत्व, शुक्र, निळा रंग, अद्रक म्हणजे रंग पण दिलेले आहेत. मध्य क्षेत्र हे स्थितीस्थापक क्षेत्र होय, जिथे हिरव्या रंगाच्या बुधाचे अधिपत्य असते. म्हणजे बघा ग्रहांचे सुद्धा इफेक्ट इथे मिळतात. सूर्य ऊर्जा ही वात पित्त कफ यांची उत्प्रेरक ठरते. प्रथम भागात सिस्टॉल गती, खालच्या भागात डिस्टॉल गती आढळते. तर मध्य क्षेत्र हे स्थितीस्थापक क्षेत्र होय, जिथे हिरव्या रंगाचे बुधाचे अधिपत्य असते. खालच्या क्षेत्रावर निळ्या रंगाचे शुक्राचे स्वामित्व मानले जाते. बघा खालचा रंग सगळा शुक्र आहे आणि शुक्र तर किती आपल्याला काय काय प्रदान करतो. शुक्र स्ट्रॉंग करणं म्हणजेच समृद्धी आणणं. म्हणून ते पिरॅमिडचे इफेक्ट आपल्याला समृद्धी देणारे, आपल्याला फलदायक ठरतात. लक्षात घ्या काय काय प्राप्त होतं, कारण शुक्र ग्रह हा सगळा छान गोष्टी जीवनात आणणाऱ्या असतो. तर इथे हे शुक्राचं आधिपत्य आपण घेतो या भागात बसून.
शुक्राचे स्वामित्व मानले जाते. अणु हा युनिट मॅटर, पिरॅमिड हे अणु हा युनिट मॅटर, पिरॅमिड हे युनिट स्पेस आणि वात पित्त कफ हे युनिट एनर्जी गृहीत धरून पिरॅमिड ऊर्जा क्रीडेचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. क्रीडाच आहे ती ऊर्जा, तिथे सगळ्या खेळच चाललेले असतात पिरॅमिडमध्ये ऊर्जेचे. त्यामुळे ऊर्जा क्रीडेचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. आकाश म्हणजेच ब्रह्मांड, हे आकार आकर्षितणारे आकृष्टते इति आकार म्हटले गेले आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला अनुक्रमे देवर्षी, दातार, देवर्षी म्हणजे दातार व वेदर्षी म्हणजे संग्राहक म्हटले गेले आहे. गुरु हा एसी करंट मानलाय. गुरु ग्रह एसी करंट मानलाय आणि पिरॅमिड मध्ये एसीच होतो ना. गुरु हा एसी करंट मानलाय जो नारद रूप असतो. तर गुरुदेव हे डीसी करंट म्हणजे श्रीकृष्ण रूप मानले आहे. आता एसी आणि डीसी या इलेक्ट्रिकल एसी, मला वाटलं एसीच, कारण तिथे सुद्धा गार जाणवतं ना. आणि पिरॅमिड हा एसी रेफ्रिजरेटरच काम करतो. फळं काय, मी सफरचंद ठेवून बघितली, घरातलं कसं झालं, पिरॅमिड मधलं वरचं कसं झालं, खालचं कसं झालं, जास्त फरक नाहीये वरच्या आणि खालच्या ह्याच्यात. हार्डली 5-10% फरक आहे. ते सफरचंद खराबच होत नव्हतं 3-4 महिने झाले तरी. तर ह्याच्यामध्ये रेफ्रिजरेटरचं काम होतच होतं पिरॅमिडमध्ये. पण इथे एसी आणि डीसी म्हणजे इलेक्ट्रिकल टर्म्स वापरल्यात. आपला जो सप्लाय असतो एसी म्हणजे साईन वेव्ह असते, बदलणारी असते, फ्रिक्वेन्सी वाढते कमी होते असं. आणि डीसी म्हणजे स्टेडी, एक स्ट्रेट लाईन असते, त्याला फ्रिक्वेन्सी 0 असते. डीसी सप्लाय मध्ये बदल होत नाहीत. तर आता इथे ध्रुव बघा, उत्तर आणि दक्षिण ध्रुव अनुक्रमे, उत्तर म्हणजे देवर्षी दातार व दक्षिण ध्रुव म्हणजे वेदर्षी म्हणजे संग्राहक म्हटले आहे. गुरु हा एसी करंट, गुरु म्हणजे एसी करंट मानलाय, बदलणारा गुरु जो नारद रूप असतो. तर गुरुदेव हे डीसी करंट म्हणजे श्रीकृष्ण रूप मानले, श्रीकृष्ण डीसी करंट. अशा प्रकारे पिरॅमिडचे त्रिशंकू विश्वामित्रत्व एक असे वैज्ञानिक चित्र प्रस्तुत करते, जे पिरॅमिडच्या विद्युत चुंबकीय ऊर्जा सदृश्य वलयांकिततेचे यथार्थत्व सुचवते. म्हणजे विद्युत चुंबकीय मॅग्नेटिक, इलेक्ट्रोमॅग्नेटिक घटना सगळ्या पिरॅमिडमध्ये होतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक घटना, कारण पिरॅमिड तसाच बांधावा लागतो. तुम्हाला सांगितलं पश्चिमची पश्चिमला पॅरलल, पूर्वची पूर्वला पॅरलल, दक्षिणचे दक्षिणला पॅरलल, उत्तरेचे उत्तरला पॅरलल. हे का करावे लागतात? तर पृथ्वीचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्यालाच तो सगळा खेचून घेतो पिरॅमिड. मॅग्नेटिक फील्डच खेचून घेतो आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक फेनॉमेनॉन्स सगळे आतमध्ये होतात. म्हणून पिरॅमिडच्या दिशा या पृथ्वीच्या दिशांना पॅरलल. आपण 2दा-3दा मापून घेतलेले आहेत. आपण व्यवस्थित तो पिरॅमिड तुम्ही जर बघितला असता तिरका घेतलेला आहे, बरोबर पॅरलल घेतलाय दिशांना. आणि याच्यामध्ये उत्तरेला आपण ओपनिंग ठेवतो, उत्तरमुखीच तो असावा लागतो. कारण दक्षिण उत्तर आपल्याला माहितीये की चुंबक जास्त आपला पृथ्वीचा काही आहे. मग हे केलं तरच आतमध्ये सगळं इलेक्ट्रोमॅग्नेटिक फेनॉमेनॉन घडतात आणि आपल्या शरीराचं मॅग्नेटिक फील्ड वाढवतं. आम्ही पिरॅमिडच्या बाहेर पायऱ्यांच्या खाली बसलो होतो, तिथे मातीतच लॉनमध्येच थोडस आहे, तिथे बसलो होतो क्रिस्टल चार्जिंगला. आणि आम्ही हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक घटना तिथे बघितलेल्या आहेत. क्रिस्टल ऊर्जा कशी दाखवते, म्हणजे तिथे बाहेर सुद्धा तेवढी ती ऊर्जा येत होती. आंब्याच्या झाडाखाली पण बघितले आणि आंब्याच्या झाडाखालचं झाड हे खूप ध्यान, आंब्याच्या झाडाखालचं ध्यान हे खूप महान आहे. आणि तिथे सगळे आंब्याचेच वृक्षाची झाड आहेत पिरॅमिडला. हे जास्त आपल्या पिरॅमिड बद्दल एक खूप उत्कृष्ट घटना घडलेली आहे, असे आमचे पुजारी सुद्धा म्हणाले की काय हे तुम्ही पिरॅमिड, तोही आम्रवृक्षांखाली, बाप रे कसलं तुमचं नशीब, असं ते म्हणाले माहिती. आणि समोर सुद्धा एक मोठा गावरान आंबवृक्ष आहे, त्याला म्हणजे किती ते महत्वाचं आहे. आंब्याच्या झाडाखालचे रिझल्ट तुम्ही बघा, आम्ही काय केलं त्याच्या खालचे सुंदर आलेले आहेत. तर एक 2-3 मिनिटात ऊर्जा वाढलेली आहे आंब्याच्या झाडाखालची बसल्यानंतर. तर इथे हे सगळं त्यांनी कृष्ण आणि काय 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 सांगितलंय. ठीक आहे.
असे वैज्ञानिक चित्र प्रस्तुत करते. पिरॅमिडच्या विद्युत चुंबकीय ऊर्जा सदृश्य वलयांकितचे यथार्थत्व सुचवते. आता बघा इथे काय काय त्यांनी दिले. अणु, वस्तुमान, अंश, युनिट, पिरॅमिड, अवकाश अंश, वातपित्त कफ, ऊर्जा अंश, काय काय दिलेलं आहे. दातार काय, उत्तर दिशा दातार आहे म्हणजे देवर्षी आहे. दक्षिण दिशा वेदर्शी आहे म्हणजे संग्राहक करणारी आहे. गुरु एसी करंट पण आहे, डीसी करंट पण आहे म्हणजे नारद मुनींचं तत्व आहे. श्रीकृष्णाचं तत्व आहे. आपण श्रीकृष्ण घेतलाच आहे की पीस घेतलं, आपण विष्णू घेतलाय, सगळं घेतलंय. दुसरा खंड. आता हे बघा इथे काय दिलंय बघू. प्रथम खंड, पिरॅमिडचं शीर्ष बिंदू, सौर ऊर्जा विखंडन बिंदू, सूर्य, वातपित्त कफ, उत्प्रेरक सिस्टॉल काळ. दुसरा खंड, विस्तारित हिरवा रंग, डॉक्टर्स, उपचारक यांचे प्रभामंडल. बुध, ईश्वराचा संदेशवाहक. बघा, ईश्वराचा संदेशवाहक म्हणून तर दैवी तत्व, दैवी संदेश आणतो पिरॅमिड. स्टॅटिक क्षेत्र, क्षितिज, स्थितिज अवस्था, तृतीय खंड, डिस्टॉल काळ, भूमिकप. आता हे काही सिस्टॉल डिस्टॉल मला काही माहिती नाहीये. त्रिगुण सिद्धांत साम्य. त्रिगुणात्मक आहे पिरॅमिड. त्रिगुण सिद्धांत साम्य. कलकत्त्याचे एक पिरॅमिड चिंतक डॉक्टर श्री सुमन मोतीलाल शाह यांनी त्रिगुण सिद्धांत पिरॅमिड ऊर्जावतीच्या प्रभावाना संदर्भात मांडला आहे. त्यांच्या शोधपत्राप्रमाणे होमो होमो हेट्रोन्यूट्रो, हे उद्या सांगते मी, त्याची पण डायग्राम लागणार आहे आणि बरचसे 2 पान आहे. होमो हेट्रोन्यूट्रो मी जे तुम्हाला सांगते ना, 3 म्हणजे जे काही आहेत कॉर्नर मधून काय काय येतं, 3 नाही 4 कॉर्नर मधनं, तेच सगळं आहे. तर ते उद्या डायग्राम सहित बघू. चला आता ध्यान करूयात. चॅट बॉक्स मध्ये काय आलंय. कंबर परत दुखायला लागली. मग बघा, हे एकाच व्यक्तीचा आनंदाची होती आले. ठीक आहे.